मित्रांनो, एक IPS अधिकारी महिला भिकारीचा वेश घेऊन सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेली. तिथे असं काही घडलं की डॉक्टरांनी तिला ओळखल्याशिवाय जोरात एक थप्पड मारली आणि म्हणाला, तुझ्यासारख्या भिकाऱ्याला इथे औषधं मिळणार नाही. पण जेव्हा त्या महिलेने आपली खरी ओळख दाखवली तेव्हा काय झालं असेल? ही खरी घटना झारखंडमधील धनबादची आहे. तिथे एक गरीब कुटुंब राहत होतं. आई वडील आणि त्यांची मुलगी. त्या मुलीचं वय 23 वर्ष होतं आणि ती लग्नाच्या वयाची झाली होती. जसजशी ती मोठी होत होती तशी तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली. आई वडील तिला म्हणायचे, बेटी, तू आता मोठी झाली आहेस, तुझ्यासाठी आम्ही चांगला मुलगा शोधणार आहोत. पण तिने त्यांना स्पष्टपणे सांगितले की बाबा, माझं वय काहीच नाही अजून. मी अजूनही तुमच्या कुशीतच वाढले आहे. मी संपूर्ण आयुष्य समाजातील अन्याय आणि चुकीच्या प्रथा बघत काढत आहे. मी नक्कीच लग्न करेन, पण त्याआधी या समाजातील चुकीच्या गोष्टी बदलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही जिद्द घेऊन तिने IPS अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. दिवस रात्र मेहनत करून शेवटी ती IPS झाली. तिच्या मनात एक गोष्ट होती, शहरातील सरकारी रुग्णालयात अचानक छापा टाकायचा. कारण तिला आधीच माहिती मिळाली होती की तिथे अनेक अनियमितता होत आहेत. औषधांची चोरी, रुग्णांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेणे, डॉक्टरांची बेफिकिरी इत्यादी. पण तिला माहीत होतं की जर ती अधिकारी म्हणून तिथे थेट गेली तर सगळे सतर्क होऊन पुरावे लपवतील. तिला काहीतरी असं करायचं होतं जेणेकरून तिला रुग्णालयाचं खरं चित्र दिसेल आणि कोणाला तिच्यावर संशयही येणार नाही. अनेक योजना करून तिला एक कल्पना सुचली. जर ती भिकारीच्या वेशात रुग्णालयात गेली तर कोणालाही तिच्यावर लक्ष देता येणार नाही आणि ती सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल. ही योजना धोक्याची होती, पण सत्य बाहेर काढायचं असेल तर तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने आपल्या विश्वासू कॉन्स्टेबल रवीला बोलावलं आणि सांगितलं, मला असा वेश हवा आहे की कोणीही मला ओळखू शकणार नाही. फाटके कपडे, विस्कटलेले केस आणि चेहरा इतका घाणेरडा की कोणी बघितलं तरी ओळखू नये. रवी थोडा अचंबित झाला, पण कोणतेही प्रश्न न विचारता त्याने कपडे आणि इतर सामानाची व्यवस्था केली. संजनाने तो वेश परिधान केला. केस विस्कटले, चेहऱ्यावर माती लावली. आरशात स्वतःकडे पाहिलं तर तिलाही विश्वास बसत नव्हता. ती खरोखरच एखाद्या गरीब लाचार भिकारीसारखी दिसत होती. आता तिला आपली बोली, हावभावही बदलावे लागणार होते. आरशात बघून तिने स्वतःशी पुटपुटत म्हटलं, बेटा, आता खरी परीक्षा सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती रुग्णालयाबाहेर पोहोचली. गेटजवळ आधीच काही भिकारी बसलेले होते. तीही त्यांच्या जवळ बसली आणि आजूबाजूचं निरीक्षण करू लागली. गेटवर एक सुरक्षा रक्षक तैनात होता, जो काही रुग्णांना, विशेषतः गरीब, फाटके कपडे घालणाऱ्यांना आत जाण्यापासून अडवत होता. संजना थोडा धीर एकवटून आत जाण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा गार्डने तिला अडवलं. ए म्हातारे, कुठे चाललीयस? इथे भिकाऱ्यांना परवानगी नाही. चल निघ इथून, असं म्हणत त्याने तिला ढकललं. ती थोडी डगमगली, पण सावरली. तिला माहीत होतं की जर तिने राग व्यक्त केला तर तिचं मिशन उधळून जाईल. म्हणून तिने विनम्रतेने सांगितलं, बाबू, माझ्या पोटात खूप दुखत आहे. डॉक्टरला दाखवायचं आहे. फक्त एकदाच जाऊ द्या. गार्डने तिला घातक नजरेने पाहिलं, पण तिची अवस्था पाहून बडबडत म्हणाला, जा, पण लवकर बाहेर हो. रुग्णालयात पाऊल टाकताच तिला वातावरण विचित्र वाटलं. गडबड, घाण, धूळ, दुर्गंधी आणि रुग्णांचे हाल. कोणी डॉक्टरकडे गयावया करत होतं तर कोणी औषधांसाठी रांगेत उभं होतं. औषधं मोफत मिळायला हवी होती, पण स्टाफ पैसे मागत होता. एक म्हातारा थरथरच सांगत होता, बाबू, डॉक्टरने ही औषधं लिहून दिली आहेत, द्या ना. पण काउंटरवरचा कर्मचारी म्हणाला, पहिले पैसे काढ, मगच औषधं मिळतील. संजना चिडली, पण स्वतःला शांत केलं. पुढे गेल्यावर तिने पाहिलं, एक महिला डॉक्टर रुग्ण
तपासत होती, पण फक्त श्रीमंत वाटणाऱ्यांनाच व्यवस्थित पाहत होती. एक गरीब बाई आपल्या आजारी मुलाला घेऊन आली आणि विनवत होती, मॅडम, माझा मुलगा 2 दिवसांपासून खूप आजारी आहे. फक्त एकदा बघा ना. डॉक्टरांनी कंटाळलेल्या नजरेने पाहिलं आणि म्हणाली, आधी रजिस्ट्रेशन कर, फी भर, मग पाहू. त्या महिलेने थरथरत उत्तर दिलं, पण माझ्याकडे पैसे नाहीत. सरकारी रुग्णालयात तर गरिबांवर मोफत उपचार होतो ना. डॉक्टर चिडून म्हणाली, इथे असले नियम चालत नाहीत. हे ऐकून संजनाचं रक्त उसळलं. तिला आता खात्री झाली की या रुग्णालयात मोठे घोटाळे सुरू आहेत. तिने अजून काही वेळ निरीक्षण केलं आणि मग त्या वॉर्डकडे वळली जिथे ऑपरेशन होत होते. तिथे पोहोचल्यावर तिने पाहिलं की एक डॉक्टर आणि नर्स आपापसात बोलत होते. आजच्या 3 रुग्णांकडून छान पैसे मिळाले. अजून एखाद 2 ऑपरेशन केलं तर वरपर्यंत माल पोहोचेल. हो, पण औषधांचं काय? कमिशनवाले म्हणतायत की यावेळी थोडं जास्त हवंय. संजनाला आता पूर्ण विश्वास बसला की हे रुग्णालय रुग्णांसाठी नाही, तर त्यांना लुबाडण्यासाठी वापरलं जातंय. पण अजूनही तिच्याकडे ठोस पुरावा नव्हता. ती अजून खोलवर तपास करायचा विचार करत होती. तेवढ्यात तिला जाणवलं की कोणीतरी तिला सतत बघतंय. तिने हळूच डोकं वर केलं तर पाहिलं की रुग्णालयातील एक कर्मचारी तिच्याकडे टक लावून बघतोय. अगदी ओळखण्याचा प्रयत्न करत होता. संजनाला समजलं की आता तिला जरा अधिक सावध राहणं गरजेचं आहे. तिचं भांडं फुटलं तर पूर्ण मिशन धोक्यात येईल. तिने लगेच आपला मार्ग बदलला आणि बाहेर जाण्याचं नाटक केलं. पण दरवाजाजवळ पोहोचल्यावर तिने पाहिलं की त्या कर्मचाऱ्याने कुणाला तरी इशारा केला आणि 2 माणसं तिच्या दिशेने येऊ लागली. आता संजना अडचणीत होती. जरी तिने आता पळण्याचा प्रयत्न केला तर अजूनच शंका येईल. तिला असं काहीतरी करायचं होतं की ती तिथून बाहेरही पडेल आणि कुणाला शंकाही येणार नाही. तिने लगेच पावलं मागे घेतली आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. जणू एखादी आजारी लाचार म्हातारी आहे. तिने आपला चेहरा खाली झुकवला आणि हळूहळू खोकू लागली. जणू ती खूप आजारी आहे. तिने आपला पदर चेहऱ्यावर आणखी खाली केला जेणेकरून तिला कोणी ओळखू शकणार नाही. पण ते 2 कर्मचारी वेगाने तिच्या दिशेने येतच होते. ए बाई, इकडे ये, त्यातल्या एकाने कडक आवाजात म्हटलं. संजनाने काहीही उत्तर दिलं नाही. तिला माहीत होतं की घाबरटपणा दाखवला तर संशय वाढेल. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, बाबू, काही केलं नाहीये मी, फक्त थंडीमुळे बसले होते आत. दुसरा कर्मचारी, जो कदाचित वरिष्ठ होता, चिडून म्हणाला, खूप हुशार वाटतेस. इथे प्रत्येकाला येण्याची परवानगी नसते, समजलीस? चल निघ इथून. संजनाने आतून सुटकेचा श्वास घेतला. बरं झालं, त्यांना फक्त एवढंच वाटलं की ती फक्त बसली होती. जासूसी करते असं लक्षात आलं नाही. ती हळूहळू खाली मान घालून चालत चालत एका अंधाऱ्या गल्लीत गेली. पण तिला माहीत होतं की आता ती इथे फार वेळ थांबू शकत नाही. पण त्याआधीच वॉर्ड नंबर 6 जवळून जाताना तिला रडण्याचा आवाज आला. ती थांबली. तिने पाहिलं तिथे एक महिला एका डॉक्टरांसमोर विनवणी करत होती. साहेब, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन थांबवू नका. माझी मुलगी पैसे आणायला गेलीये, थोड्या वेळात येईलच. डॉक्टरांनी उद्धटपणाने उत्तर दिलं, इथे काही मोफत सेवा नाहीये. जोपर्यंत पूर्ण पैसे येत नाहीत, ऑपरेशन होणार नाही. संजनाचं पुन्हा एकदा रक्त खवळलं. तिने हळूच खिडकीतून डोकावून पाहिलं. एक माणूस स्ट्रेचरवर बेशुद्ध पडलेला होता. डॉक्टर आणि नर्स निवांत उभे होते, जणू कोणत्या व्यवहाराची वाट बघत होते. ती महिला हात जोडून विनवणी करत होती, डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब आहे, थोडी तरी दया करा. डॉक्टर हसतच म्हणाला, दया? हे सरकारी रुग्णालय आहे, पण इथेही पैसाच बोलतो. ज्यांना मोफत उपचार हवेत त्यांनी बाहेर जाऊन मरावं. हे ऐकून संजनाला अजिबात सहन झालं नाही. तिने ठरवलं, आता या संपूर्ण गैरप्रकाराचा भांडाफोड करायचाच. तिने आपल्या जुन्या फोनमध्ये
गुप्त रेकॉर्डिंग सुरू केलं आणि हळूहळू त्या वॉर्डमध्ये गेली. बडबडत म्हणाली, बाळा, हाच का रे तो वॉर्ड? माझाही उपचार होईल का इथे? डॉक्टरांनी तिला रागाने पाहिलं. ए अबे बाई, कुठून आलीस तू? चल निघितून. संजना जमिनीवर बसली. बाबू खूप दुखतंय, कोणीतरी बघेल का? डॉक्टरने वैतागून नर्सकडे पाहिलं. कुठून येतात हे लोक? आणि मग त्या महिलेकडे वळून म्हणाला, पैसे नाही आहेत तर रुग्णाला घेऊन जा इथून, आमचा वेळ वाया घालू नकोस. ती महिला फुटफुटून रडू लागली. संजनाने हे सगळं रेकॉर्ड केलं होतं. आता फक्त योग्य वेळेची वाट बघायची होती. तेवढ्यात त्या वॉर्डमध्ये आधीच उभा असलेला एक पुरुष संजनाकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याला काहीतरी ओळखीचं वाटत होतं. संजनालाही समजलं. तो तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला जाणवलं की आता जर ती इथे जास्त वेळ थांबली तर तिची ओळख उघड होऊ शकते. तिने पटकन डोक्यावर पडलेला फाटका कपडा अधिक खाली ओढला आणि हळूहळू वॉर्डच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण तेवढ्यात त्या माणसाने डॉक्टरच्या कानात काहीतरी कुजबूज केली. डॉक्टरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याने एक कटाक्ष संजनावर टाकला आणि हाताने सिक्युरिटी गार्डला बोलावले. गार्ड तिच्याकडे जलदपणे आला आणि रागाने ओरडला, ए बाई, इथे काय करतेस? संजनाने थरथरत अभिनय करत सांगितलं, बाळा, फक्त इलाज करून घेण्यासाठी आले होते. डॉक्टरने रागाने म्हटलं, बाहेर काढा हिला. कुठून कुठून हे भिकारी येतात कोण जाणे. गार्डने तिचा हात पकडून खेचण्याचा प्रयत्न केला, पण संजनाने मुद्दाम जमिनीवर पडण्याचं नाटक केलं आणि मोठ्याने कराहू लागली, अरे बाबू, माझा हात मोडला बहुतेक. हॉस्पिटलमधील इतर रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. काही लोकांना एका वृद्ध बाईवर गार्डने केलेला अन्याय सहन झाला नाही. एका बाईने ओरडून विचारलं, अरे मारतोस कशाला? भिकारी आहे म्हणून काय झालं? तिला इलाज करवण्याचा हक्क नाही का? हे ऐकताच इतर रुग्णसुद्धा बोलू लागले, होय, हे सरकारी हॉस्पिटल आहे, इथे कोणालाही इलाज नाकारता येत नाही. गर्दी जमू लागली. डॉक्टर आणि इतर स्टाफ घाबरले. डॉक्टरने रागाने म्हटलं, ठीक आहे ठीक आहे, तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन जा आणि तपासा काय झालंय, पण फार ड्रामा नकोय. संजनाच्या मनात हसू उमटलं. तिचा पहिला प्लॅन यशस्वी झाला होता. आता तिला हॉस्पिटलच्या आतमध्ये प्रवेश मिळणार होता. गार्डने तिला पकडून इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं. तिथे एक नर्स आली आणि बेपर्वाईने म्हणाली, काय झालं हिला? डॉक्टर म्हणाला, काही नाही, उगाच पडली होती बघा, काहीच नसेल तर हाकलून द्या. नर्सने एक कटाक्ष टाकून म्हटलं, काही नाही झालं हिला, चल निघितून. पण संजनाला आतपर्यंत जायचंच होतं. तिने पुन्हा एकदा वेदनेचं नाटक करत सांगितलं, अरे बाळा, खूप दुखतंय, एक्सरे तरी करून बघा ना. डॉक्टर वैतागून म्हणाला, एक्सरे? तुझ्यासारख्या भिकारणीचं एक्सरे का करू? तेवढ्यात संजनाने अचानक ओरडायला सुरुवात केली, अरे बघा, हे लोक इलाज करत नाहीयेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये गरिबांना असंच फेकून दिलं जातं. आजूबाजूचे लोक पुन्हा जमा झाले. कुजबूज होऊ लागली. खरंच हे डॉक्टर गरिबांशी वाईट वागतात. डॉक्टर घाबरला. त्याने पटकन सांगितलं, ठीक आहे, एक्सरे रूममध्ये घेऊन जाईला. आता संजनाला हॉस्पिटलच्या आणखी आत जाण्याचा मार्ग मिळाला होता. तिला माहीत होतं, एक्सरे रूम जवळच स्टोरेज रूम असतं, जिथे औषधं आणि इतर सामग्री ठेवली जाते. जसं ती तिकडे गेली, तिने पाहिलं, 2 माणसं स्टोरेज रूमच्या बाहेर उभी होती. ते कुजबुजत होते. साहेब म्हणाले, रात्री ट्रक येईल, सगळा माल चढवून टाका. 50 लाखांचं सामान आहे, सरकारने पाठवलेलं. पण रुग्णांना काय द्यायचंय? बाहेर विकू, छान पैसे मिळतील. संजनाचं डोकं वेगाने चालू लागलं. हा तिच्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा होता. तिने लगेच आपला जुना मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केलं. पण अचानक एका गार्डची नजर तिच्यावर पडली. तो रागाने म्हणाला, तू इथे काय करतेस? संजना गडबडली, पण तिने स्वतःला सावरलं. थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, वाट चुकले, बाथरूम शोधत होते.
गार्डने संशयाने विचारलं. बाथरूम? तू स्टोरेज रूमच्या जवळ काय करतेस? संजनाला कळून चुकलं की आता बहाण्यांनी भागणार नाही. तेवढ्यात तिला एक कल्पना सुचली. तिने पुन्हा एकदा जमिनीवर कोसळण्याचं नाटक केलं आणि जोरात ओरडली, अरे बाबू, खूप गरगरतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय. गार्ड गोंधळला. त्याने वळून नर्सला आवाज दिला, अरे कोणी डॉक्टरला बोलवा, बाई इथेच पडलीये. याच गडबडीत संजनाने चुपचाप आपला फोन स्टोरेज रूमच्या दाराशेजारी लपवला, जेणेकरून उरलेली चर्चा रेकॉर्ड होऊ शकेल. तेवढ्यात डॉक्टर आला आणि रागाने म्हणाला, अरे परत हीच बाई, काय ड्रामा आहे? गार्डने मान डोलावली. सर, मलाही संशय येतोय, ही सारखी इकडे तिकडे फिरते. डॉक्टरने संजनाकडे नीट बघितलं. त्याचे डोळे अचानक बारीक झाले. त्याने डोळे मोठे करून ओरडत विचारलं, थांबा, हिला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. संजनाकडे वेळ नव्हता. तिने अचानक उठायचा प्रयत्न केला, पण गार्डने तिच्या ओढणीचा टोक पकडला. कपडा खाली पडला आणि तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. डॉक्टरचा चेहरा पांढरा पडला. तो अडखळत बोलू लागला, अरे ही तर तीच आहे, ती IPS ऑफिसर. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली. गार्डने घाबरून तिचा हात सोडून दिला. काही स्टाफचे लोक तर इकडे तिकडे पळ काढू लागले. संजनाने ताबडतोब खिशातून आपला खरा फोन काढला आणि मोठ्या आवाजात म्हणाली, सगळे थांबा, मी IPS संजना वर्मा आहे आणि तुम्ही सगळे रंगे हात पकडले गेलेले आहात. डॉक्टर आवाज झाला, मॅडम, पण तुम्ही इथे भिकारीच्या वेशात? संजनाने रागाने उत्तर दिलं, तुमच्यासारख्या भ्रष्ट लोकांचा खरा चेहरा समजण्यासाठी मला तुमची असली ओळख जगासमोर दाखवायची होती आणि आता माझ्याकडे पुरावे देखील आहेत. असं म्हणत तिने स्टोरेज रूमकडे बोट दाखवलं. चला आत, मला सगळं पाहायचं आहे. डॉक्टर आणि गार्ड पूर्णपणे घाबरले. संजनाने लगेचच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. इन्स्पेक्टर शर्मा, कृपया तात्काळ फोर्स पाठवा. इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. काही वेळातच पोलिसांच्या गाड्या हॉस्पिटल समोर आल्या. आतमध्ये एकच गोंधळ उडाला. डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी पळू लागले, पण संजनाच्या तीव्र नजरा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. इन्स्पेक्टर शर्मा आपल्या टीमसह आत आले आणि त्यांनी आदेश दिला, कोणालाही बाहेर जाऊ द्यायचं नाही, प्रत्येकाची तपासणी होईल. संजनाने गार्डकडे बोट दाखवलं, याला पकडा. स्टोरेज रूम जवळ मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. नक्कीच यात काहीतरी गडबड आहे. गार्ड घाबरून मागे हटला. मॅडम, मी फक्त माझं काम करत होतो. संजनाने थंड आवाजात उत्तर दिलं, ते आता कोर्ट ठरवेल. इन्स्पेक्टर शर्माच्या इशाऱ्यावर 2 पोलिसांनी गार्डला पकडलं. दरम्यान संजना स्वतः स्टोरेज रूमकडे वळली. दरवाजा बंद होता. तोडा, ती जोरात ओरडली. एका पोलिसाने जोरात लाथ मारली आणि दरवाजा धडाम करून उघडला. आतले दृश्य पाहून सगळ्यांचे डोळेच विस्फारले गेले. चहू बाजूंना महागड्या औषधांचे बॉक्स पडलेले होते. रुग्णांसाठी नव्हे तर विक्रीसाठी. तिथे नकली औषधांची देखील बेकायदेशीर साठवणूक होती, जी गरिबांना दिली जात होती. संजनाने रागाने मूठ आवळली. हे आहे या हॉस्पिटलचं खरं रूप. लोक इथे जीव वाचवण्यासाठी येतात आणि त्यांना दिलं जातं विष. हे ऐकून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली. माझ्या मुलालाही हीच नकली औषधं दिली होती. माझ्या वृद्ध आई वडिलांची तब्येत यामुळेच बिघडली. इकडे पोलीस एका मागून एक स्टाफला अटक करत होते आणि तिकडे लोकांचा संताप वाढत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. मॅडम मॅडम, हे पहा तुमचा फोन. संजना चकित झाली. हा तोच फोन होता जो तिने स्टोरेज रूम जवळ लपवला होता. तिने पटकन रेकॉर्डिंग चेक केलं, जसं तिने प्लॅन केला होता. हॉस्पिटलमधील संपूर्ण भ्रष्टाचार जगात समोर आला. सरकारी औषधं बाहेर विकली जात होती, रुग्णांना नकली औषधं दिली जात होती आणि गरिबांचा इलाज नाकारला जात होता. डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्ण बदलले. तो पोलिसांसमोर हात जोडून विनवणी करू लागला.
मॅडम, मला माफ करा. हे सगळं माझ्यावरचे वरिष्ठ लोक करून घेत आहेत. मी मजबूर होतो. संजनाने रागाने उत्तर दिलं. तुझ्या मजबुरीमुळे किती गरिबांचा बळी गेला माहिती आहे तुला? डॉक्टर गप्प झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. संजनाला खात्री होती हॉस्पिटलचा भ्रष्टाचार इथेच संपत नाही. यामागे एखादा मोठा मास्टर माइंड असणार. तिने इन्स्पेक्टर शर्माला सांगितलं, डॉक्टर आणि स्टाफ हे फक्त प्यादी आहेत. खरी खेळी कोणीतरी मोठा खेळतोय. आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तेवढ्यात एक पोलीस धावत आला. मॅडम, स्टोरेज रूममध्ये एक संगणक सापडला आहे. काही फायली लॉक आहेत. बहुधा मोठा खुलासा यातूनच होईल. संजना ताबडतोब संगणकाकडे गेली. टेक टीमला बोलावलं. काही मिनिटात त्यांनी फायली अनलॉक केल्या. स्क्रीनवर जे उघडलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. हा एक संपूर्ण काळा धंदा होता. डॉक्टरच्या मेल ID वरून अनेक मोठ्या व्यापाऱ्यांशी आणि राजकारण्यांशी लेनदेनाचे पुरावे मिळाले. सरकारी हॉस्पिटलची औषधं प्रायव्हेट फार्मा कंपन्यांना विकली जात होते आणि त्या कंपन्यांचे मालक कोणी सामान्य लोक नव्हते. ते होते शहरातील काही नावाजलेले नेते आणि वरिष्ठ अधिकारी. संजनाने लक्षपूर्वक यादी पाहिली आणि एका नावावर तिचं लक्ष स्थिरावलं. राकेश चौधरी, आरोग्य विभागाचा प्रमुख. संजनाने खोल श्वास घेतला. आता समजतंय या रुग्णालयात एवढी धांदल का चालली होती. सिस्टमच वरपासून सडलेला आहे. इन्स्पेक्टर शर्माने विचारलं, आता काय करू मॅडम? संजनाच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती म्हणाली, आता वेळ आली आहे खऱ्या शिकाऱ्याला पकडण्याची. त्या रात्री संजनाने एक संपूर्ण योजना तयार केली. तिने गुप्तपणे राकेश चौधरीबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. कळलं की तो फारच शितापीने काम करणारा माणूस आहे. प्रत्येक ठिकाणी त्याने माणसं तैनात होती आणि त्याच्या विरुद्ध पुरावे मिळवणं जवळपास अशक्य होतं. पण संजना हार मानणारी नव्हती. तिने ठरवलं त्याला रंगेहात पकडण्यासाठी एक खास सापळा लावायचा. दुसऱ्या दिवशी संजनाने एक नवीन प्लान तयार केला. तिने आपल्या विश्वासू पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयाचा नवीन मॅनेजर बनवलं आणि त्याला राकेश चौधरीशी संपर्क करायला सांगितलं. पोलीस अधिकाऱ्याने फोन केला, सर, सरकारी औषधांचा नवा स्टॉक आला आहे. मागच्याप्रमाणे विक्रीची डील करायची आहे. राकेश हसून म्हणाला, अरे तू नवीन आहेस ना या कामात, घाबरू नकोस. सांग, यावेळी कितीचा माल आहे? पोलीस अधिकाऱ्याने उत्तर दिलं, सुमारे 50 लाख रुपयांच्या औषधांचा माल आहे. पण यावेळी डील लवकर करावी लागेल कारण पोलीस हल्ली फार सक्रिय झाले आहेत. राकेश पुन्हा हसला, पोलीस माझ्या खिशात आहे. तू फक्त माल तयार ठेव. मी स्वतः पैसे घेऊन येतो. हाच तो क्षण होता ज्या क्षणी संजनाने कारवाईचे ठरवले. साधारण रात्री 11 वाजता संपूर्ण शहर झोपेत असताना राकेश चौधरी एका काळ्या काचांच्या गाडीतून रुग्णालयाच्या गोडाऊनजवळ पोहोचला. त्याच्यासोबत 2 साथीदार होते ज्यांच्याकडे पैशांनी भरलेली बॅग होती. जसं त्यांनी पैशांची बॅग उघडली तसंच चहूबाजूंनी पोलीस गाड्यांनी घेराव घातला. सायरन वाजायला लागले आणि राकेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. संजनाने धावत त्याच्याकडे जाऊन म्हटलं, खेळ संपला मिस्टर चौधरी. राकेश घाबरून बोलू लागला, हे काय चाललंय? तुला माहिती आहे मी कोण आहे? संजनाने रागाने उत्तर दिलं, हो, अगदी माहिती आहे. तूच तो माणूस आहेस ज्याने गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. पण आता तुझा खेळ संपला. इन्स्पेक्टर शर्माने ताबडतोब त्याला बेड्या घातल्या. त्याचे दोघे साथीदारही अटकेत गेले. राकेश आरडाओरडा करू लागला, मला सोडा. मी मोठमोठ्या नेत्यांना ओळखतो. मी तुम्हाला काहीही करू शकतो. संजना हलकच असली. तुझी ओळख कितीही मोठी असली तरी आता कायदा तुझ्यापेक्षा मोठा आहे. राकेश चौधरी अटकेत गेल्यानंतरही संजनाला खात्री होती की हे प्रकरण इतक्यावरच थांबणार नाही. ती पोलीस स्टेशनमध्ये परत गेली आणि संपूर्ण केस फाईल पुन्हा तपासू लागली. बँक ट्रान्झॅक्शनकडे बारकाईने पाहत असताना एक मोठा धक्का
बसवणारा तपशील समोर आला. पैशांचा एक मोठा हिस्सा एका मंत्र्याच्या खात्यावर जात होता. संजनाने लगेच इन्स्पेक्टर शर्माला बोलावलं. मला खात्री आहे ही फसवणूक वरपर्यंत जोडलेली आहे. आपल्याला आरोग्य मंत्र्यांशी संबंधित सगळी कागदपत्र गोळा करावी लागतील. इन्स्पेक्टर शर्माने थोडा संकोच करत उत्तर दिलं. मॅडम, मंत्री साहेब फार ताकदवान आहेत. त्यांच्यावर थेट हात घातला तर राजकीय दबाव येईल. संजनाच्या डोळ्यात आता कठोरपणा होता. आपण कायद्याचे रक्षक आहोत, कोणाचे गुलाम नाही. कोणी कितीही मोठा असो, गुन्हा केला असेल तर शिक्षा भोगावीच लागेल. त्यानंतर संजनाने टेक्निकल सेलकडून त्या मंत्र्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि बँक डिटेल्स मागवले. उघड झालेलं सत्य धक्कादायक होतं. मंत्री ना फक्त औषधांच्या घोटाळ्यात सामील होता, तर त्याने कोट्यवधींची सरकारी जमीन खाजगी कंपन्यांना विकली होती. पुढच्या दिवशी संजनाने एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तिने सगळे पुरावे माध्यमांसमोर मांडले. बातमी वणव्यासारखी पसरली. विपक्षाने लगेच मंत्र्यांचा राजीनामा मागितला. जनतेत प्रचंड संताप उसळला. मंत्रीने संजनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. धमकीचे फोन आले. लाच देण्याचाही प्रयत्न झाला, पण संजना अडगळली नाही. थोड्याच दिवसात प्रकरण हायकोर्टात गेलं. मंत्र्यांविरुद्ध अटक वॉरंट निघालं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. जेव्हा त्याला बेड्या घातल्या तेव्हा संजना त्याच्या समोर उभी होती. तुमच्यासारखे लोक समजतात की कायद्याला पैसे देऊन विकत घेता येतं, पण आज देश बघतोय की सत्याचा नेहमीच विजय होतो. मंत्री शांत उभा होता. त्याला आता कळून चुकलं होतं. सत्ता कायमस्वरूपी नसते आणि गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळते. त्यासोबतच सरकारी रुग्णालयात चालणाऱ्या सगळ्या गैरप्रकारांना पूर्ण विराम मिळाला. गरिबांना योग्य उपचार मिळायला लागले. संपूर्ण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून आला. जेव्हा संजना आपल्या ऑफिसमध्ये परतली, तिला शेकडो लोकांचे धन्यवाद संदेश मिळाले. एक वृद्ध स्त्री, जिला कधीच उपचार नीट मिळाले नव्हते, ती संजनाकडे आली. डोळ्यातून अश्रू घेत म्हणाली, बाळा, देव तुला सुखी ठेवो. तू आमच्या जीवाला उजाळा दिलास. संजनाने नम्रपणे डोळे झुकवले. हा तिचा सर्वात मोठा विजय होता. न्यायाचा विजय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.